नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे दिनांक 27 जुलै 2026। आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण जागतिक वारसा यादीबद्दल, तसेच भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणेबद्दल, संयुक्त अरब अमिरातीच्या सोशल मीडिया वापरावरील बंदीबद्दल, तसेच दीप्ती शर्मा यांच्या आंतरराष्ट्रीय रेकॉर्डबद्दल या सर्व टॉपिकबद्दल महत्त्वाचे प्रश्न पाहून या टॉपिकचा सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती किंवा वनरक्षक भरती, त्यासोबतच MPSC किंवा सरसेवा पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी चालू घडामोडींच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे। जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, सारनाथ हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवणारे भारतातील कितवे स्थळ ठरले आहे? या ठिकाणी पहा, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळवणारं सारनाथ हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न। कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। ठीक आहे, पुढे आता मित्रांनो, हे भारतातील 45वं स्थळ ठरलेलं आहे, ज्याचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये करण्यात आलेला आहे। म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी। प्रश्न काय होता आपला? मूळ प्रश्न, तर सारनाथ हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळवणारं भारतातील कितवं ठिकाण आहे? तर भारतातील 45वं ठिकाण आहे। आणि कोणत्या राज्यामध्ये? उत्तर प्रदेश राज्यामध्ये। आता जाऊयात यामधील दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न पहा, युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे 48वे अधिवेशन जेथे सारनाथचा यादीत समावेश झाला ते कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? आता या ठिकाणी पहा, सारनाथचा समावेश आहे तो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये 48व्या अधिवेशनामध्ये करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, 48वे अधिवेशन आहे ते दक्षिण कोरिया या देशातील बुसान या शहरामध्ये पार पडलं होतं। म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 3, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले सारनाथ हे उत्तर प्रदेशातील कितवे वारसा स्थळ ठरले आहे? आपण पहिल्या प्रश्नामध्ये काय पाहिलं, तर सारनाथ हे उत्तर प्रदेशमधील ठिकाण आहे, ज्याचा भारतातील 45वं वारसा स्थळ म्हणून समावेश करण्यात आला। परंतु उत्तर प्रदेशमधील हे कितवं आहे? तर उत्तर प्रदेशमधील हे 4थं आहे। म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे। जर विचारलं भारतातील कितवं, तर 45वं, उत्तर प्रदेशमधील विचारलं तर 4थं। आता उत्तर प्रदेशमधील 4 कोणते कोणते आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा पहा काय असणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा ताजमहल, ठीक आहे, दुसऱ्यांदा आग्रा किल्ला, आणि तिसऱ्यांदा काय असणार आहे? तर फतेपूर सिक्री, आणि 4थं ठिकाण कोणतं ठरलेलं आहे? सारनाथ ठरलेलं आहे। लक्षात ठेवायचं आहे, उत्तर प्रदेशमधील 4 ठिकाणांचा किंवा 4 स्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे। त्यापैकी पहिलं ताजमहल, दुसरं आग्रा किल्ला, तिसरं फतेपूर सिक्री आणि 4थं सारनाथ आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4, भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्तीनंतर आपले पहिले प्रवचन किंवा धम्मचक्र प्रवर्तन सारनाथ मधील कोणत्या स्तूपाजवळ दिले होते? या ठिकाणी पहा, भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपलं पहिलं प्रवचन कुठे दिलं? सारनाथ मध्ये दिलं। आणि मित्रांनो, हे कुठे दिलं? सारनाथ मधील धमेक स्तूप या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे। ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 5, मेघालयातील कोणत्या GI टॅग प्राप्त हळदीसाठी केंद्र सरकारने मिशन गोल्डन स्पाइस सुरू केले आहे? या ठिकाणी पहा, मेघालयला लकाडोंग हळदीसाठी GI टॅग प्राप्त झालेला आहे। आणि मित्रांनो, यासाठी केंद्र सरकारनं मिशन गोल्डन स्पाइस सुरू केलेलं आहे। म्हणून आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे। लक्षात ठेवायचं, या ठिकाणी लकाडोंग हळद कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर मेघालय राज्यामध्ये आढळते। मेघालयमध्ये त्याला GI टॅग प्राप्त झालेला आहे। आणि मित्रांनो, या हळदीसाठी केंद्र सरकारकडून मिशन गोल्डन स्पाइस सुरू करण्यात आलेला आहे। ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 6, लकाडोंग हळदीमध्ये कर्क्युमिनचे प्रमाण किती टक्के असते जे तिला जगातील सर्वोत्तम हळदींपैकी एक बनवते? आता या ठिकाणी पहा, हळदीचं शास्त्रीय नाव काय आहे? कुर्कुमा लोंगा। आणि मित्रांनो, याच्यामध्ये एक केमिकल असतं, त्याचं नाव काय आहे? कुर्कुमिन आहे। आणि मित्रांनो, या लकाडोंग हळदीमध्ये कुर्कुमिनचं प्रमाण आहे ते 7 ते 10% असतं। किती? 7 ते 10%। त्यामुळे मित्रांनो, ही जगातील सर्वोत्तम हळदींपैकी एक मानली जाते। ठीक आहे, पर्याय सी याचं उत्तर असणार आहे। महत्त्वाची माहिती काय काय आहे?
लकाडोंग हळद कोणत्या राज्यामध्ये आढळते? मेघालयमध्ये आढळते. हळदीचे शास्त्रीय नाव काय आहे? कुर्कुमा लोंगा आहे. त्यासोबतच हळदीमध्ये कोणतं केमिकल आढळतं? तर कुर्क्युमिन नावाचं केमिकल आढळतं. कुर्कुमिन किंवा कुर्क्युमिन. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7. मिशन गोल्डन स्पाइस अंतर्गत 2030 पर्यंत शेतकऱ्यांचे प्रति किलो उत्पन्न किती रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे? या ठिकाणी पहा मिशन गोल्डन स्पाइसचा उद्देश काय आहे? तर लकाडोंग हळद पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न 30 ते 40 रुपये प्रति किलोवरून ते वाढवून 80 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचवणं. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? 2030 पर्यंत शेतकऱ्यांचं प्रति किलो उत्पन्न आहे ते 80 रुपयापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 8. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरलेला आहे? या ठिकाणी पहा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये अर्धशतक म्हणजे 50 धावा पूर्ण करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरलेला आहे? तर जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे वैभव सूर्यवंशी. त्यांनी 19 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये अर्धशतक पूर्ण करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. आता या ठिकाणी हा रेकॉर्ड करताना त्याचं वय किती होतं? तर याचं वय यावेळी किती आहे? तर लक्षात ठेवायचंय 15 वर्ष 118 दिवस. ठीक आहे. आता पुढे पहा यावरचाच प्रश्न असणार आहे. वैभव सूर्यवंशीने कोणाचा सर्वात तरुण T20 आंतरराष्ट्रीय अर्धशतकाचा विक्रम मोडला? या ठिकाणी पहा वैभव सूर्यवंशीनं या अगोदरच्या लुईस ब्रूस यांचा रेकॉर्ड मोडलेला आहे. ज्यावेळी लुईस ब्रूस यांनी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पहिलं अर्धशतक केलं त्यावेळी त्यांचं वय 19 वर्ष होतं. आता मित्रांनो त्यापेक्षा सर्वात तरुण आलेले आहेत कोण? वैभव सूर्यवंशी. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी हे कामगिरी केलेली आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं त्यांनी लुईस ब्रूस यांचा 19 वर्ष वयाचा रेकॉर्ड मोडून 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये T20 मध्ये अर्धशतक म्हणजे 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 10. शिक्षण मंत्रालय अंतर्गत उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आपण कालच पाहिलं होतं. तर या ठिकाणी पहा विनीत जोशी हे शिक्षण मंत्रालयाचे उच्च शिक्षण विभागाचे सचिव होते. आता त्यांची नियुक्ती पंचायत राज मंत्रालयामध्ये सचिव म्हणून करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या जागी नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच निधन झालेले पद्मश्री पुरस्कार विजेते रॉबर्ट एफ थुर्मन हे कोणत्या क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व होते? या ठिकाणी पहा विजेते रॉबर्ट एफ थुर्मन. लक्षात ठेवा हे नाव लक्षात ठेवायचं आहे. हे बौद्ध विद्वान होते. कोण होते? बौद्ध विद्वान. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. रॉबर्ट एफ थुर्मन हे कोणाच्या मार्गदर्शनाखाली तिबेटी बौद्ध परंपरेत दीक्षा घेणारे पहिले अमेरिकन ठरले होते? या ठिकाणी पहा बौद्ध धर्माची दीक्षा घेणारे हे रॉबर्ट एफ थुर्मन हे पहिले अमेरिकन व्यक्ती होते आणि मित्रांनो त्यांना 14वे दलाई लामा यांनी ही दीक्षा दिलेली होती. म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये 355 बळी घेत झुलन गोस्वामींच्या विक्रमाची बरोबरी कोणी केलेली आहे? या ठिकाणी पहा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये 355 बळीचा रेकॉर्ड आहे तो झुलन गोस्वामी यांच्या नावावर होता. आता मित्रांनो दीप्ती शर्मा यांनी देखील आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये 355 बळी पूर्ण करून झुलन गोस्वामींच्या विक्रमाची बरोबरी करून या ठिकाणी सर्वात जास्त विकेटमध्ये त्या संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. दीप्ती शर्माने हा ऐतिहासिक विक्रम कोणत्या संघाविरुद्ध खेळताना नोंदवला? दीप्ती शर्मा यांनी हा ऐतिहासिक विक्रम आहे तो नेदरलँड्स या देशासोबत खेळताना नोंदवलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक इत्यादीवर वापरण्यासाठी किमान वयोमर्यादा 15 वर्ष निश्चित करणारा पहिला अरब देश कोणता? तर पहिला अरब देश आहे संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE. लक्षात ठेवायचं UAE मध्ये किती वर्षापर्यंत सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलेली आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर 15 वर्षापर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे. ठीक आहे. वयाच्या 15 वर्षा अगोदर मुले सोशल मीडिया वापरू शकणार नाहीत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. DRDO द्वारे विकसित करण्यात येत असलेली कुश ही हवाई संरक्षण यंत्रणा कोणत्या मोहिमेचा मुख्य भाग आहे? या ठिकाणी पहा मिशन सुदर्शन चक्र या अंतर्गत
कुश ही हवाई संरक्षण प्रणाली विकसित केली जात आहे म्हणून पर्याय बी मिशन सुदर्शन चक्र हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. प्रकल्प कुश अंतर्गत विकसित केल्या जाणाऱ्या M1, M2 आणि M3 या 3 स्तरांवरील इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची मारक क्षमता अनुक्रमे किती आहे? या ठिकाणी पहा, प्रकल्प कुश कोणत्या प्रकल्पांतर्गत बनवला जात आहे किंवा सुरू आहे, तर तो प्रकल्प किंवा मिशन सुदर्शन चक्र अंतर्गत सुरू आहे. आणि मित्रांनो, या अंतर्गत 3 क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जात आहे, ज्यामध्ये आहेत M1, M2 आणि M3. M1 ची क्षमता किती आहे? 150 किलोमीटर, M2 ची 250 किलोमीटर आणि M3 ची 350 ते 400 किलोमीटर. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. प्रश्न क्रमांक 18. हिमालयातील उच्च सखल भागात आढळणारी आणि यकृत संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाणारी कुटकी ही वनस्पती IUCNच्या लाल यादीत कोणत्या श्रेणीत वर्गीकृत आहे? या ठिकाणी पहा, कुटकी वनस्पती कशावर उपयोगी आहे? तर यकृत संरक्षणासाठी उपयोगी आहे. आणि मित्रांनो, ही कुठे आढळते? हिमालयातील उच्च सखल भागात आढळते. आणि मित्रांनो, या वनस्पतीचा समावेश आहे तो IUCNच्या लाल यादीमध्ये किंवा रेड बुक मध्ये संकटापन्न म्हणजे एंडेंजर्ड स्पेसीज म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए. ठीक आहे. ही जी वनस्पती आहे ती संकटापन्न परिस्थितीमध्ये आहे. त्यासोबतच पहा, कुटकीचं शास्त्रीय नाव काय आहे? प्रिक्रोरिजा कुरोवा असं या वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 19. कुटकी या औषधी वनस्पतीच्या मुळांमध्ये खालीलपैकी कोणता घटक आढळतो जो तिच्या यकृत संरक्षक आणि दमाविरोधी गुणांसाठी जबाबदार आहे? या ठिकाणी पहा, कुटकी वनस्पती शास्त्रीय नाव काय? पिक्रोरिजा कुरोवा. आणि मित्रांनो, याच्यामध्ये कोणतं केमिकल किंवा घटक आढळतो? तर या वनस्पतीमध्ये कुटकिन नावाचा घटक आढळतो जो यकृत संरक्षण आणि दमाविरोधी गुणांसाठी उपयुक्त मानला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. कुटकिन हे या वनस्पतींमध्ये आढळतं. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 20. इराणचे 4थे जनरेशन असणारे खैबर शेखान हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? या ठिकाणी पहा, खैबर शेखान हे काय आहे? तर इराणचं क्षेपणास्त्र आहे जे लांब पल्ल्याचं सॉलिड फ्युअल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. काय आहे? लांब पल्ल्याचं सॉलिड फ्युअल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 21. इराणच्या खैबर शेखान क्षेपणास्त्राचा वातावरणातील वेग सुमारे 19,500 किलोमीटर प्रति तास म्हणजेच ध्वनीच्या वेगाच्या किती पट आहे? ध्वनीचा वेग किती आहे? ध्वनीचा वेग किती असतो मित्रांनो? ध्वनीचा वेग असतो 343 मीटर पर सेकंद. आणि मित्रांनो, या ठिकाणी या खैबर शेखानचा जो वेग आहे तो किती आहे? तर 19,500 किलोमीटर प्रति तास. आणि मित्रांनो, यालाच काय म्हणतात? तर मॅक 12 असं म्हणतात. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे पाहूयात, प्रश्न क्रमांक 22. सारिंदा उखराप हे पलीकडेच भौगोलिक मानांकन मिळालेले पारंपरिक तंतुवाद्य कोणत्या राज्याच्या आदिवासी संस्कृतीशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा, सारिंदा किंवा सारिंदा उखराप हे एक तंतुवाद्य आहे. म्हणजे काय? तारांनी जोडलेलं वाद्य आहे, जसं की विणा, गिटार वगैरे. आणि मित्रांनो, याला नुकताच GI टॅग मिळालेला आहे. GI टॅग किंवा भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे. आणि मित्रांनो, यामुळे हे प्रसिद्धीस आलेलं आहे. आणि हे कोणत्या राज्यातील आहे? तर हे त्रिपुरा राज्यातील लोकवाद्य आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. सारिंदा किंवा सारिंदा उखराप हे त्रिपुरा राज्यातील एक पारंपरिक तंतुवाद्य आहे जे वाजवण्यासाठी घोड्याच्या केसांचा वापर केला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता गट त्रिपुरा राज्याच्या भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांचा आहे? या ठिकाणी पहा, त्रिपुरा राज्याला त्रिपुरा क्वीन पायनॅपल, रिसाव पाचरा, माताबाडी पेढा आणि सारिंदा या वस्तू आणि पदार्थांसाठी काय मिळालेलं आहे? GI टॅग मिळालेला आहे. आणि मित्रांनो, यापैकी सारिंदा हे काय आहे? सारिंदा हे एक तंतुवाद्य आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय ए, त्रिपुरा क्वीन पायनॅपल, रिसाव पाचरा, माताबाडी पेढ आणि सारिंदा हे काय आहेत? तर त्रिपुरा राज्यातील GI टॅग प्राप्त वस्तू किंवा पदार्थ आहेत. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 24. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात कृष्णा नदीकाठी असलेल्या आणि 4-5व्या शतकातील प्राचीन खडककट वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानल्या जाणाऱ्या उंडवल्ली गुंफा कोणत्या राजघराण्याशी संबंधित आहे? उंडवल्ली गुंफा कुठे आढळतात? आंध्र प्रदेशमध्ये आढळतात. आणि या ठिकाणी या
विष्णू कुंडिन या राजघराण्याशी संबंधित आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 25. उंडवल्ली गुंफांमधील सर्वात मोठ्या 4 मजली गुंफेच्या दुसऱ्या मजल्यावर एकाच ग्रॅनाइटच्या अखंड खडकातून कोरलेली कोणाची भव्य मूर्ती स्थित आहे? या ठिकाणी पहा उंडवल्ली गुंफा कुठे आहेत? आंध्र प्रदेशमधील गुंटूर या ठिकाणी आहेत. आणि मित्रांनो यामध्ये सर्वात मोठ्या 4 मजली गुंफेच्या दुसऱ्या मजल्यावर एकाच ग्रॅनाइटच्या अखंड खडकातून भगवान विष्णूची भव्य मूर्ती साकारण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. तसेच पुढे गेलं तर आपल्याला काय पाहता येईल, तर या ठिकाणी भगवान विष्णू सोबत भगवान शिव आणि भगवान ब्रह्मा देखील आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे प्रश्न या व्हिडिओमध्ये समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.